नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. पूर्वी मुंबईत किंवा मुंबई बाहेर देखील अशा अनेक इमारती किंवा चाळी असायच्या ज्या उत्पन्नाचं साधन म्हणून त्या इमारतींचे किंवा चाळीचे मालक त्यातल्या ज्या खोल्या असायच्या, सदनिका असायच्या, त्या भाड्यानं द्यायचे. भाड्यानं दिल्यानंतर त्यावर भाडेकर आधी हळूच कब्जा करायचे. त्यानंतर कायद्याचा आधार घेत मालकी हक्क गाजवायला लागायचे आणि त्यानंतर एक दिवस तेच भाडेकरू खुद्द मालकाला त्या चाळीतून किंवा त्या इमारतीतून बाहेर हुसकावून लावायचे. आज तमाम आपल्या या राज्यातले जे झोपलेले, विखुरलेले, एकमेकांना पाण्यात बघणारे हिंदू मतदार आहेत, त्यांची अवस्था तीच झालेली आहे. किंवा विधानसभा निवडणूक निकालानंतर तुम्हाला नक्की तो अनुभव येणार आहे. कारण तुम्ही सारे हिंदू मतदार एकमेकांचे शत्रू असल्यागत बघत आहात, जातीपातीमध्ये विखुरलेले आहात आणि तुमच्या दृष्टीनं त्या पक्षाची भूमिका महत्त्वाची नाही, तर एकमेकांचं शत्रुत्व तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. कारण यावेळी मोठ्या खुबीनं मुंबई शहरात, ठाणे जिल्ह्यात आणि उभ्या महाराष्ट्रात अगदी चोर पावलांनी आणि आता त्या घरमालकांच्या प्रॉपर्टीसारखा विधानसभेचा कब्जा घेत हे चलाख पाक विचारांचे बहुसंख्य मुसलमान नेते थेट त्या विधानसभेत पोहोचणार आहेत. मी काही मुसलमान उमेदवारांची नावं या ठिकाणी घेतो. तुम्ही समस्त हिंदू तुमच्या दम असेल तर त्यांना पराभूत करून दाखवा. आणि ते तुम्हाला अशक्य आहे, कारण तुमच्यात एकी नाही. तुमच्या दृष्टीनं हिंदुत्व महत्त्वाचं नाही, तुमच्या दृष्टीनं तुमचे स्थानिक नालायक नेते महत्त्वाचे आहेत. तुम्हा हिंदू मतदारांना आत्ता या क्षणापासून खडबडून जागं व्हायचं आहे. अन्यथा अब्दुल सत्तार पद्धतीचे प्रत्येक मुसलमान उमेदवार हमखास निवडून येणार आहेत. आणि यावेळी जर त्या विधानसभेत लक्षवेधी संख्या त्या मुसलमान आमदारांची दिसली नाही तर मला हेमंत जोशी म्हणू नका. अर्थात मुसलमानांचा हा डाव हाणून पाडणं फक्त तुमच्या हातात आहे. त्यासाठी तुम्हाला एकमेकांच्या हातात हात घेत स्वतःची जात आणि पक्ष न बघता ज्या ठिकाणी कुठल्याही विचारांचा, कोणत्याही पक्षाचा मुसलमान उमेदवार असेल त्याला पराभूत करणं तुमची गरज आहे, आवश्यकता आहे. अन्यथा हे राज्य, हे राष्ट्र इस्लामीकरणाकडे मोठ्या वेगाने वाटचाल करते आहे, हे मी तुम्हाला आजच सांगून ठेवतो. तुम्हाला माझं वाक्य खोटं वाटत असेल तर त्या अब्दुल सत्तार यांच्या विधानसभा परिक्षेत्रात जाऊन अभ्यास करा. त्यांच्या सिल्लोड मतदारसंघात जो थेट जळगाव जिल्ह्याच्या बॉर्डरपर्यंत पसरला आहे, त्यातल्या गावागावात, खेड्याखेड्यात, सिल्लोड शहरात ज्या पद्धतीनं अख्ख्या मुसलमानांचं साम्राज्य आहे, दादागिरी आहे, लुटपाट आहे, ते बघून अंगावर काटा उभा राहतो आणि दाद त्या स्थानिक हिंदूंना द्यावीशी वाटते, जे या पद्धतीच्या आक्रमक, घातकी मुसलमानांविरुद्ध लढा देत आहे. काँग्रेसचं धोरण, काँग्रेसची भूमिका अगदी सुरुवातीपासून मुस्लिम धार्जिणी,
म्हणूनच त्यांचं या देशातून, या राज्यातून अधःपतन झालं, उतरती कळा लागली आणि ते सत्तेतून दूर झाले. कारण त्यांची मुस्लिम धार्जिणी, पाकधार्जिणी, मुसलमानांचं लांगुल चालन करण्याची भूमिका समस्त हिंदूंच्या लक्षात आली. पण तोपर्यंत फार वेळ झाला होता. मित्रांनो, वाईट याचं वाटतं की काँग्रेस तर मुळात मुसलमानांवर प्रेम करणार आहे आणि शरद पवार त्यांचं तर तुम्हाला माहिती आहे की जे मुसलमान दाऊद पद्धतीचे आहेत त्यांच्यावर त्यांचं मनापासून प्रेम किंवा सहकार्य. म्हणूनच तुम्ही मतदारांनी या दोघांचे उमेदवार निवडून आणताना किंवा त्यांना मतदान करताना मोठी काळजी घेण्याची गरज आहे. पण सर्वाधिक राग येतो तो उद्धव ठाकरे यांचा. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे, तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, जिवंत होते किंवा त्यांच्या हाती शिवसेनेची सारी सूत्र होती, आपल्या या मुंबईमध्ये किंवा अख्ख्या महाराष्ट्रात कोणत्याही बांड्याची कधीच मान वर करून चालण्याची ताकद नव्हती. हिंदूंना छळण्याची, त्रास देण्याची त्याच्यात हिंमत नव्हती. आणि त्या पद्धतीची हिंमत जर त्यांनी दाखवली तर तिथल्या तिथे कडवे शिवसैनिक, त्यावेळचे शिवसैनिक त्यांना ठेचून काढायचे, रस्त्यावर आणायचे आणि बाळासाहेब अगदी उघड हिंदू भूमिका घेत लोकांमध्ये एक ताकद निर्माण करायचे. पण उद्धव यांना काय झालं नेमकं कळत नाही. जे नेमके पाकधार्जिणे नेते किंवा पक्ष आहेत थेट त्यांना उद्धव ठाकरे जाऊन बिलगले. वरून याच उद्धव यांनी मुसलमानांची तारीफ करणं सुरू केलं, त्यांना जवळ घेण्याची भूमिका घेतली. त्यातून घडलं काय की सुरुवातीला वास्तविक जेव्हा एकनाथ शिंदे त्यांना सोडून बाहेर पडले तेव्हा याच उद्धव यांना आपल्या या महाराष्ट्रामध्ये प्रचंड सहानुभूती होती, लोकाश्रय होता, लोक त्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहिले होते. पण आता बघा, अगदी झपाट्यानं उद्धव एकटे पडले आहेत किंवा ते तसं दिसतं आहे. कारण ज्या पद्धतीनं उद्धव राज्यातल्या मुसलमानांना आणि या काँग्रेस राष्ट्रवादीला बिलगले आहेत त्यातून तो परिणाम साधला गेला आहे. समस्त मराठी आणि हिंदू उद्धवपासून झपाट्यानं बाहेर पडल्याचं तुम्हाला या विधानसभेला नक्की बघायला मिळेल. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्या घातकी काँग्रेसचा. मित्रांनो, अख्खी मुंबई या हरामखोरांनी मुसलमानमय करून टाकले. त्यांना माहिती आहे की या मुंबई शहरात किंवा त्या शेजारी असलेल्या मीरा भाईंदरमध्ये अनेक मुसलमानांचे असे पॉकेट्स आहेत की ज्या ठिकाणी मुसलमानांना पराभूत करणं अत्यंत कठीण आहे. कारण त्या वस्त्यांमधून केव्हाच समस्त मराठी आणि हिंदूंना त्या मुसलमानांनी हुसकावून लावला आहे. त्यांचे व्यवसाय, त्यांचं उत्पन्न देशोधडीला लावलं आहे आणि आपण सारे फक्त गंमत बघतो आहोत. आणि त्याच अशा लबाड, चलाख, घातकी जे मुसलमान नेते आहेत त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. इतरांनीही त्यांना जवळ घेतलं आहे. थोडक्यात काय तर यावेळी काँग्रेस उमेदवारांची संख्या लक्षणीय असेल आणि त्यावरच हिंमत दाखवत आणि एकवटून तुम्हाला सामना करायचा आहे. तुम्हाला काही केल्या या मुसलमान उमेदवारांना, जरी तुमच्या आवडत्या पक्षातर्फे त्यांना उमेदवारी मिळालेली असेल तरीही पराभूत करण्याची मोठी गरज आहे. असे कित्येक मतदारसंघ आहेत की जे या ठाणे आणि मुंबई शहरामध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये मुसलमान मतदारांनी पूर्णतः व्यापले आहेत. किस्सा अगदी अलीकडला आहे, तुम्हाला तो तोंडपाठ आहे. त्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये मीरा भाईंदर
मध्ये जी गणपतीची मिरवणूक हिंदूंनी काढली होती त्यावर स्थानिक मुसलमानांनी हल्ला केला. आधी हिंदूंनी तिथे अर्थातच सपाटून मार खाल्ला आणि त्याच मीरा भाईंदरमधून मुझफ्फर हुसेन त्या काँग्रेसतर्फे उभे आहेत. मित्रांनो, त्या मीरा भाईंदरमध्ये आपल्याला हिंदूंची मतं मिळतील की नाही याबाबत मुझफ्फर हुसेन साशंक आहेत. किंबहुना त्यांना त्या हिंदू मतांची गरजही उरलेली नाही. कारण हेच ते मुझफ्फर हुसेन ज्यांनी मोठ्या खुबीनं त्या संपूर्ण परिसरात एवढे मुसलमान सेटल केले आहेत की केवळ त्या मुसलमानांच्या मतदानाच्या भरवशावर मुझफ्फर हुसेन अगदी सहज निवडून येतील असं वातावरण या दिवसात तिथे आहे. त्यामुळे तेथल्या हिंदूंनी काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः मुझफ्फर हुसेन यांच्या विरोधात जो कोणी प्रभावी उमेदवार उभा असेल त्याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. नेमकी तीच अवस्था त्या बांद्रा पूर्वची. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथे वरुण देसाईंच्या विरोधात झिशान सिद्दीकी उभा आहे ज्याचं पारडं जड झालं आहे. आणि इकडे आम्ही हिंदू त्या झिशानच्या विरोधात एकाच वेळी दोन महत्त्वाच्या वेगवेगळ्या पक्षातून हिंदू उमेदवार देत असल्यानं आपण सारे एकमेकांमध्ये भांडणं मारामाऱ्या करत मतदान करणार आहोत. आपलं मतदान विभागल्या जाणार आहे आणि नेहमीप्रमाणे त्याचा मोठा उपयोग मुस्लिम झिशान सिद्दीकी याला होणार आहे. तो निवडून येणार आहे आणि हाच तो झिशान सिद्दीकी ज्यानं भारतनगरसारख्या परिसरात त्याच्या वडिलांनी ते बाहेरचे झुंडीच्या झुंडी मुसलमान आणले आणि मजूर म्हणून त्यांना इथे प्रस्थापित केलं. मित्रांनो, ह्या पद्धतीचं प्रत्येक ठिकाणी वातावरण आहे आणि त्याला फार मोठं जबाबदार खऱ्या अर्थानं काँग्रेस, शरद पवार आणि आता दुर्दैवानं उद्धव ठाकरे आहेत. मित्रांनो, त्या मालाड पूर्वेतून असलम शेख, चांदिवलीतून नसीम खान, मुंबादेवीतून अमीन पटेल पद्धतीच्या हमखास निवडून येणाऱ्या पण हिंदूंच्या मनापासून विरोध असणाऱ्या या उमेदवारांना नेमकं काँग्रेसनं डोक्यावर घेतलं आहे. त्याचवेळी या समस्त मियाबाईंचा पाठीराखा दादा सखा नवाब मलिक यांची मुलगी सना आणि त्यांना निवडणूक लढवता येत नसल्यामुळे त्यांच्याच कुटुंबातला आणखी एक सदस्य, थोडक्यात काय तर त्या कुर्ला अणुशक्ती नगर भागातून एकाच वेळी एकाच कुटुंबातून या महाभयंकर मुसलमान कुटुंब सदस्यातून 2-2 आमदार निवडणुकीला उभे आहेत आणि त्या दोघांचीही निवडून येण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्ही हिंदू मात्र गाफील आहात. त्याशिवाय कागलमधून हसन मुश्रीफ, आष्टीतून मेहबूब शेख, मुंब्र्यातून नजीब मुल्ला आणि खतरनाक अबू अझमी त्या मानखुर्दमधून किंवा भिवंडीतून रईस शेख, तिकडे संभाजीनगरमधून इम्तियाज जलील, त्याशिवाय MIM वंचित यांचे कोणते आणि किती मुसलमान उमेदवार कोठून निवडून आणल्या जातील त्या बाबतीत अजिबात भरोसा नाही. अगदी अलीकडे नाही म्हणायला त्या इद्रिस नायकवाडी यांना विधान परिषद सदस्य म्हणून संधी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचं असं की जेव्हा केव्हा मुसलमान खतरे में असतो किंवा तो असेलही नसेलही, समस्त मुसलमान आपापसातलं शत्रुत्व विसरून एकमेकांच्या हातात हात घेत
त्या मुसलमान नेत्यांच्या पाठीशी उभे असतात आणि आम्ही मराठी, आम्ही हिंदू मात्र एकमेकांना पाण्यात बघतो, द्वेष करतो आणि त्याची मोठी संधी या अशा पद्धतीच्या मुस्लिम उमेदवारांना मिळते. ते आमदार होतात, नामदारही होतात. या पद्धतीचे विचार किंवा त्याला जर काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे प्रोटेक्ट करत असतील तर नेमके उमेदवार हुडकून काढत त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहण्याची गरज आहे. तूर्त एवढेच मित्रांनो, नमस्कार.